नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी प्रेरणादायी सुंदर मराठी भाषण. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. स्वातंत्र्याची आस जिथे तिथे टिळकांचे शब्द, स्वातंत्र्याची आस जिथे तिथे टिळकांचे शब्द, प्रेरणादायी तेज जिथे तिथे त्यांचा धर्मबुद्ध, प्रेरणादायी तेज जिथे तिथे त्यांचा धर्मबुद्ध. जनतेत जागर असहकाराचा हुंकार, जनतेत जागर असहकाराचा हुंकार. टिळक होते हिंदुस्थानचे क्रांतीचे शिल्पकार, टिळक होते हिंदुस्थानचे क्रांतीचे शिल्पकार. स्वातंत्र्याची आस जिथे तिथे टिळकांचे शब्द, प्रेरणादायी तेज जिथे तिथे त्यांचा धर्मबुद्ध. जनतेत जागर असहकाराचा हुंकार. टिळक होते हिंदुस्थानचे क्रांतीचे शिल्पकार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या एका वाक्यानं अवघ्या भारतात चैतन्य निर्माण करणारे, जनतेच्या हृदयात नव चैतन्य निर्माण करणारे, स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळक हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, ते एक विचार होते. त्यांनी इंग्रज सरकारला लोकशाहीचा अर्थ शिकवला. त्यांनी समाजात शिक्षण, धर्म आणि राजकारण यांचा संगम घडवला. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे केवळ सण नव्हते, तर जनजागृतीचे माध्यम होते. शुभांची गाथा घेता जय जयकार गगनात, शुभांची गाथा घेता जय जयकार गगनात. गणपतीच्या उत्सवाने प्रबोधन चालत हातात, गणपतीच्या उत्सवाने प्रबोधन चालत हातात. टिळकांनी रोवले बीज लोकशाहीच्या मुळात, टिळकांनी रोवले बीज लोकशाहीच्या मुळात.
आजही त्यांचे स्वप्न जपतो आम्ही या काळात. आजही त्यांचे स्वप्न जपतो आम्ही या काळात. शुभांची गाथा घेता जय जयकार गगनात. गणपतीच्या उत्सवाने प्रबोधन चालत हातात. टिळकांनी रोवले बीज लोकशाहीच्या मुळात. आजही त्यांचे स्वप्न जपतो आम्ही या काळात. टिळक हे शिक्षक, पत्रकार, लेखक आणि एक महान राजनेता होते. त्यांच्या केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी इंग्रज सत्तेला हादरवून टाकलं. गीता रहस्य या ग्रंथातून त्यांनी कर्मयोगाचा संदेश दिला. आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो, पण या स्वातंत्र्याच्या मुळाशी जे थोर विचारवंत होते त्यात टिळकांचे स्थान अढळ आहे. त्यांच्यासारखं निर्भीड, निष्ठावान, राष्ट्रनिष्ठ नेतृत्व आजच्या तरुणांना प्रेरणा देतं. निर्भयपणा शिकविला सत्यासाठी झुंज. निर्भयपणा शिकविला सत्यासाठी झुंज. टिळकांच्या विचारांनीच लढा झाला मजबूत. टिळकांच्या विचारांनीच लढा झाला मजबूत. आजही जपूया ठसा त्यांच्या विचारांचा प्रकाश. आजही जपूया ठसा त्यांच्या विचारांचा प्रकाश. कारण टिळकांसारखे थोर भारताचे होते खास. कारण टिळकांसारखे थोर भारताचे होते खास. निर्भयपणा शिकविला सत्यासाठी झुंज. टिळकांच्या विचारांनीच लढा झाला मजबूत. आजही जपूया ठसा त्यांच्या विचारांचा प्रकाश. कारण टिळकांसारखे थोर भारताचे होते खास. मित्रांनो, टिळकांचे विचार आजही ताजे आहेत. शेवटी एवढंच म्हणेन, टिळकांचा इतिहास जपू, विचारांना मान द्यावा. टिळकांचा इतिहास जपू, विचारांना मान द्यावा. स्वराज्याच्या त्यागाला नवा अर्थ आपण द्यावा. स्वराज्याच्या त्यागाला नवा अर्थ आपण द्यावा. टिळकांचा इतिहास जपू, विचारांना मान द्यावा. स्वराज्याच्या त्यागाला नवा अर्थ आपण द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू.